मी श्रीनिती चंद्रकांत मुळे माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण मुळे परिवाराकडून दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी टू ऑल. हॅलो हाय, कशात माझी यूट्यूब फॅमिली? आय होप सगळे चांगले असतील. मी हे खूप छान आहे. मी काल एक पार्सल रिसीव केलं जे की तुमच्या जोडीला शेअर करते. नेमकं काय आहे तर बघत असाल तुम्ही व्हिडिओमध्ये. हे पार्सल मी रिसीव केल्यानंतर मी लगेचच एक्सायटेड झालेले व्हिडिओ बनवायला आणि व्हिडिओ बनवून मी तुमच्या जोडीला शेअर करण्याचं कारण हे आहे नेपाळी लोकांचं मणिमंगळसूत्र, जे की तिकडचं कल्चर आहे. जसं आपण भारतीयांमध्ये नवऱ्या मुलीला मणिमंगळसूत्र देतात, तसंच नेपाळी लोकांमध्येही हे मणिमंगळसूत्र देण्याची पद्धत आहे. आणि हे भरगच्च याच्यामध्ये म्हणजे 3-4 लेहरे तरी या मण्यांच्या आहेत. भरगच्च वाटतं आणि याची जी डिझाईन आहे कॉमन नाही आहे, वेगळ्या पद्धतीची डिझाईन आहे. मी हे बघितल्यानंतर, मला रिसीव झाल्यानंतर मला आवडलं आणि त्यानंतर मी लगेचच तयार झाले आणि हे मणिमंगळसूत्र घालून तुमच्या जोडीला हा व्हिडिओ मी शेअर करते. व्हिडिओ शेअर करण्याचं कारण हेच आहे की प्रत्येक स्त्रीला नटायला आवडतं, सजायला आवडतं आणि त्याच्यातलाच हा एक प्रकार आहे मणिमंगळसूत्राचा, की जे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे मणिमंगळसूत्र जवळ असणं प्रत्येक महिलेला वाटत असतं आणि मलाही ते तशी आवड आहे. मीही माझं काही ना काही मी सजण्याचं जे ज्वेलरी आहे किंवा दागिने आहेत हे चाललेलं असतं माझं. तर नक्की तुम्हीही हे बघितल्यानंतर तुम्हाला आवडेल. तर असो, दिवाळी सगळ्यांची खूप खूप छान जाओ. आणि दिवाळीमध्ये काय शॉपिंग केलं आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तरी ड्रेस हा शॉपिंग केलेला आहे, हे मंगळसूत्र शॉपिंग केलेलं आहे, परत मुलीचा ड्रेस, मुलाचा, हे छोटं मोठं सामान मी घेतलेलं आहे. माझ्या पद्धतीने मी दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सगळेच जे म्हणजे गरीब असो श्रीमंत असो, ते सगळे आपापल्या परीने दिवाळी साजरी करतात. कारण दिवाळी हा एक मोठा सण मानला जातो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आणि दिवाळीचं एक स्पेशल महत्त्व आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने दिवाळी साजरी नक्कीच कराल. आणि हा जो ड्रेस आहे, हे जे मणिमंगळसूत्र आहे, हे कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्की सांगाल. बघू शकता मी घालून बाहेर चाललेले आता. आणि हा व्हिडिओ मी जे शूट करत आहे हे मी चालले आता जिओ मार्टला.